अनंग त्रयोदशी व्रतकथा। दक्ष प्रजापतीच्या यज्ञात सतीने आत्मदहन केल्यानंतर भगवान शिव खूप दुःखी होतात. ते सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन निघून जातात. अशा परिस्थितीत विश्वाच्या निर्मितीमध्ये अडथळे येऊ लागतात आणि विध्वंसक शक्ती अधिक मजबूत होऊ लागतात. भगवान शिवावरून सतीचा भ्रम दूर करण्यासाठी भगवान विष्णूने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर भगवान शिव ध्यानात गेले. दुसरीकडे तारकासूर नावाच्या राक्षसाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. त्याने देवलोकावर हल्ला केला आणि देवराज इंद्राचा पराभव केला. त्याच्या या अवस्थेबद्दल सर्व देवता चिंतेत होते. जेव्हा इंद्राने आपले राज्य गमावले तेव्हा ते सर्व देवांसह मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे गेले. भगवान ब्रह्मदेवांनी याचा विचार केला आणि सांगितले की फक्त भगवान शिवाचा पुत्रच तारकासुराला मारू शकतो. हे ऐकून सर्वजण काळजीत पडले, कारण भगवान शिव सतीपासून वियोगाच्या दुःखात ध्यानस्थ होते. सर्व देवांना भगवान शिव यांना जागे करणे आणि त्यांचे लग्न करणे अशक्य होते. तेव्हा कामदेवाने आपल्या त्रिशूळाने भगवान शिव यांना जागे करण्याचा निर्णय घेतला. कामदेव यशस्वी झाले आणि भगवान शिव यांचे समाधिभंग झाले. त्या बदल्यात कामदेवाने आपले शरीर गमावले, कारण देवाचा तिसरा डोळा उघडताच कामदेवाचे शरीर राखेत रूपांतर झाले. जेव्हा सर्वांनी भगवान शिव यांना तारकासुराबद्दल सांगितले तेव्हा त्यांचा राग शांत झाला आणि त्यांना त्यांची चूक कळली. भगवानांनी रतीला सांगितले की कामदेव अजूनही जिवंत आहेत, पण भौतिक स्वरूपात नाही. भगवान शिव यांनी त्याला त्रयोदशीपर्यंत वाट पाहण्यास सांगितले. ते म्हणाले की जेव्हा विष्णू कृष्णाच्या रूपात जन्म घेतील तेव्हा कामदेव कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेतील. अशा प्रकारे कामदेवाला पुन्हा जीवन मिळते. कामदेवाला कदर्प असेही म्हणतात. या दिवशी उज्जैनच्या कदर्प ईश्वराचे दर्शन घेणे खूप पवित्र मानले जाते. येथे येणाऱ्या आणि भगवान शिवाचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना देवलोकात स्थान मिळते. जेव्हा भगवान शिव यांनी रतीला प्रद्युम्नच्या रूपात कामदेव परत मिळवण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी असेही म्हटले की जो व्यक्ती अनंग त्रयोदशीचे व्रत भक्तिभावाने पाळेल त्याचे वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात शांती, आनंद आणि संपत्ती येईल. हे व्रत केल्याने संतान सुख मिळते. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.